नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण चर्चा करणार आहोत MPSCने गट क सेवेसाठी जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे. तर त्यावर आपण आज सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. तर MPSCने 27 सप्टेंबर 2024 पासून महाराष्ट्रातील विविध केंद्रावर ऑनलाईन संगणक प्रणालीद्वारे परीक्षा आयोजित केलेली आहे. तर त्यासाठी ही जी जाहिरात आहे ही प्रसिद्ध केलेली आहे. ही जाहिरात जी आहे एकूण 5 जागांसाठी प्रसिद्ध केलेली आहे आणि 5 जागेसाठी एकूण पदे किती आहेत याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. ठीक आहे. तर कोणते पदे आहेत ते आपण क्रमांक बघू. एक आहे उद्योग निरीक्षकसाठी, ज्यासाठी एकूण जागा आहेत 9. तांत्रिक सहाय्यक वित्त विभाग एकूण जागा आहेत 3. कर सहाय्यकाच्या एकूण 282 जागा आहेत आणि सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक गट क साठी एकूण 461 जागा आहेत. ठीक आहे. तर लिपिक टंकलेखक यासाठी एकूण 1864 जागा आहेत, जे सर्वाधिक आहेत या 5 पदांमध्ये. ठीक आहे. तर अशा प्रकारे एकूण 2619 जागांसाठी ही जी जाहिरात आहे ही काढलेली आहे. आणि ही जी परीक्षा आहे ही कधीपासून स्टार्ट होणार आहे, तर ही जी परीक्षा आहे ही परीक्षा होणार आहे 27 सप्टेंबर 2024 पासून महाराष्ट्रातील विविध केंद्रांवर. ठीक आहे. ही जी परीक्षा आहे ही ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. आणि आता आपण बघणार आहोत की ही जी जाहिरात आहे ही जाहिरातसाठी ऑनलाईन पद्धतीने केव्हा फॉर्म भरणे सुरू होणार आणि त्याची शेवटची तारीख काय असणार आहे. तर 27 जून 2024 रोजी म्हणजे दुपारी 2 वाजतापासून ही ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्याची जी काय प्रक्रिया ही सुरू होणार आहे आणि 27 जुलै 2024च्या रात्री 12 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. तसेच 17 जुलै 2024च्या रात्री 12 वाजेपर्यंत परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक आहे. आणि तुम्ही जर का स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे जर का परीक्षा शुल्क भरत असाल तर त्यासाठी शेवटची तारीख ही 19 जुलै 2024 रात्री 12 वाजेपर्यंत आहे. आणि चलनाद्वारे परीक्षा शुल्क बँकेमध्ये भरण्याचा अंतिम दिनांक जो आहे हा 20 जुलै 2024 रोजी बँकेच्या कार्यालयीन वेळेमध्ये पकडण्यात येणार आहे. ठीक आहे. तर आता आपण बघणार आहोत. तर आपण ही जी जाहिरात निघालेली आहे या जाहिरातीमध्ये हे जे काय 5 पदे आहेत या 5 पदांसाठी जी वेतन श्रेणी दिलेली आहे त्या वेतन श्रेणीबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. कारण की विद्यार्थी ज्यावेळेस फॉर्म भरतो त्यावेळेस आपण ज्या पदासाठी फॉर्म भरत आहोत आणि त्या पदाला एकूण किती वेतन राहणार आहे हे बघतोच. तर आपण ते बघू. ठीक आहे. तर उद्योग निरीक्षकासाठी एकूण वेतन आहे 35,400 ते 1,12,400 रुपये. तसेच इतर भत्ते. तांत्रिक सहाय्यकसाठी आहे 29,200 ते 92,300. कर सहाय्यकासाठी आहे 25,500 ते 81,100. तसेच इतर भत्ते. आणि लिपिक टंकलेखासाठी आहे 19,900 ते 63,200 रुपये. तसेच इतर भत्ते. आणि सहाय्यक मोटर वाहन निरीक्षकासाठी वेतन श्रेणी जी आहे ही आहे 38,600 ते 12 म्हणजेच 1,22,800 रुपये. तसेच इतर भत्ते. म्हणजे आपण जर सरासरी बघितलं तर वेतन ही खूप म्हणजे योग्य प्रमाणात आहे. ठीक आहे. तर आता आपण पात्रता बघू. पात्रता काय आहे, तर भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे. आणि वयोमर्यादा जी आहे ही वयोमर्यादा सरासरी 19 ते 38 वर्षे वयाचे. तसेच कॅटेगरीसाठी 5 वर्षाची सवलत आहे. वयामध्ये 5 वर्ष जी हे आहे ही सवलत दिलेली आहे. ठीक आहे. तर हे जे आहे हे सरासरी आहे 19 ते 38 वर्ष. ठीक आहे. सर्व पदांसाठी. आता आपण बघू शैक्षणिक पात्रता. तर शैक्षणिक पात्रता काय आहे, तर शैक्षणिक पात्रता आहे आता दिसणार मला उद्योग निरीक्षक गट क हे जे पद आहे हे पद वगळता इतर सर्व पदांसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी तसेच महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता आवश्यक आहे. तसेच उद्योग निरीक्षक गट क संवर्गाकरिता शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे. जसे की संविधिक विद्यापीठाची अभियांत्रिकीमधील तसेच तंत्रज्ञानामधील किमान पदविका किंवा विज्ञान शाखेतील विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे. ठीक आहे. तर त्यामध्ये काय आहे, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षकासाठी काय पात्रता आहे, तर SSC म्हणजे 10वी
आणि त्याच्या समकक्ष तसेच माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग तसेच मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विषयातील किमान 3 वर्षाची पदवी तसेच त्या समकक्ष म्हणून घोषित केलेली अर्हता असणे आवश्यक आहे. ठीक आहे. तर आता आपण बघू सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक पदासाठी शैक्षणिक जे काय शारीरिक पात्रता आहे ती पात्रता काय आहे ते बघू आता आपण. तर पुरुष उमेदवारासाठी किमान उंची 163 सेंटीमीटर असणे आवश्यक आहे आणि छातीचं जे मोजमाप आहे ते 79 सेंटीमीटर प्रसरणाशिवाय व प्रसरण करून त्यामध्ये किमान 5 सेंटीमीटर अधिक भरणे आवश्यक आहे. तसेच महिलांसाठी जे काय शारीरिक पात्रता आहे ती उंचीमध्ये 155 सेंटीमीटर असणे आवश्यक आहे कमीत कमी आणि वजन 45 किलोग्राम असणे आवश्यक आहे. ठीक आहे. त्यांना कलर ब्लाइंड नसणे आवश्यक आहे उमेदवार. तसेच दृष्टी हे चष्म्यासह किंवा चष्म्याशिवाय चांगली असणे आवश्यक आहे. जे उमेदवार शैक्षणिक पात्रता तसेच शारीरिक पात्रता पूर्ण करतील ते उमेदवार सहाय्यक मोटर वाहन निरीक्षकासाठी पात्र असतील असे घोषित करण्यात येणार आहे. ठीक आहे. तसेच टंकलेखन अर्हता म्हणजेच की लिपिक या पदासाठी काय आवश्यक आहे पात्रता. तर कर सहाय्यकासाठी काय आहे तर मराठी टायपिंग तसेच इंग्रजी टायपिंगमध्ये मराठीमध्ये 30 शब्द प्रति मिनिट तसेच इंग्रजीमध्ये 40 शब्द प्रति मिनिट असणे आवश्यक आहे. आणि लिपिक टंकलेखासाठी मराठी टायपिंग ही 30 शब्द प्रति मिनिट असणे आवश्यक आहे किंवा इंग्रजी टायपिंग ही 40 शब्द प्रति मिनिट असणे आवश्यक आहे. ठीक आहे. अजून काय आहे तर आता आपण बघू सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे परीक्षेचे टप्पे. तर परीक्षा ही पूर्वपरीक्षा तसेच मुख्य परीक्षा अशा 2 गटांमध्ये घेण्यात येणार आहे. तर पूर्वपरीक्षा ही सर्व पदांसाठी संयुक्त असणार आहे. तसेच मुख्य परीक्षा ही जी आहे ही सहाय्यक मोटर वाहन निरीक्षकासाठी स्वतंत्र मुख्य परीक्षा घेण्यात येणार आहे जे एकूण 300 मार्काची असणार आहे. आणि इतर 4 पदे जे आहेत जसे की उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक, लिपिक टंकलेखक यांच्यासाठी मुख्य परीक्षा जी आहे ही संयुक्त घेण्यात येणार आहे. पूर्वपरीक्षा एकूण 100 गुणांची असणार आहे आणि संयुक्त मुख्य परीक्षा वरील 4 परीक्षा जे पदे आहेत त्यांच्यासाठी 400 मार्कांची असणार आहे आणि सहाय्यक मोटर वाहन निरीक्षकासाठी एकूण 300 मार्काची असणार आहे. आणि ही जे काय परीक्षा घेण्यात येणार आहे ही कम्प्युटर बेस असणार आहे म्हणजेच की ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. परीक्षा ही एकापेक्षा अधिक सत्रांमध्ये घेण्यात येणार आहे. त्यासाठी काय तर हे वेगवेगळ्या शिफ्टमध्ये होणार असून त्यामुळे जे का परीक्षेचं स्वरूप आणि काठिण्य स्तर आहे त्यानुसार नॉर्मलायझेशन केले जाईल. तसेच नॉर्मलायझेशन केल्यानंतर विद्यार्थ्यांचा जो काय रिझल्ट आहे हा आयोगाच्या संकेतस्थळावर स्वतंत्ररित्या प्रसिद्ध केला जाईल. आणि परीक्षा पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना आन्सर की उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि तसेच रिस्पॉन्स शीट विद्यार्थ्यांच्या प्रोफाईलमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ठीक आहे. आता आपण बघू पूर्वपरीक्षेकरिता अर्ज करण्याची पद्धत काय. ठीक आहे. तर काय पद्धत आहे तर पद्धत अशी आहे. एक ज्या उमेदवारांचा MPSCच्या संकेतस्थळावर प्रोफाईल नाही त्यांनी सर्वात पहिले स्वतःचा प्रोफाईल तयार करणे आणि ज्यांचा प्रोफाईल आहे त्यांनी तो अपडेट करणे आणि नंतर प्रत्येक उमेदवारांनी त्यांच्या प्रोफाईलची KYC करणे आवश्यक आहे. नंतर जे काय पद्धत आहे जी काय प्रोसेस आहे त्या प्रोसेसनुसार त्यांचा फॉर्म अपलोड करणे तसेच आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आणि नंतर परीक्षा शुल्क भरणे. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला तुमचा फॉर्म हा भरणे आवश्यक आहे. ठीक आहे. तर अजून महत्त्वाची माहिती आहे. महत्त्वाची माहिती काय आहे तर महत्त्वाची माहिती आहे परीक्षा शुल्काचा भरणा. ठीक आहे. तर जे अमागास विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी संयुक्त पूर्व परीक्षेसाठी एकूण फी आहे 394. तसेच मुख्य परीक्षेसाठी 544 रुपये फी आहे आणि जे कॅटेगरीमधून येतात उमेदवार त्यांच्यासाठी पूर्वपरीक्षेसाठी आहे 294 रुपये आणि मुख्य परीक्षेसाठी आहे 344 रुपये फी. माजी सैनिकांसाठी दोन्ही जे काय स्तर आहेत त्यासाठी 44 रुपये फी दिलेली आहे. ठीक आहे.
अजून यामध्ये काय बघणार आहोत आपण, तर जे उमेदवार फॉर्म भरतील, ज्यांचा फॉर्म हा सक्सेसफुल सबमिट होणार आहे, त्यांना उमेदवारांचे जे काय परीक्षा राहणार आहे त्यांचं प्रवेश प्रमाणपत्र जे आहे आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आणि परीक्षेपूर्वी सर्वसाधारणपणे 7 दिवसा अगोदर हे प्रमाणपत्र जे आहे हे तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे. आणि अजून यामध्ये महत्त्वाची काय आहे, तर महत्त्वाची काय आहे यामध्ये अजून तुमच्यासाठी, तर सर्वात महत्त्वाचं हेच आहे आता की ही जी परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण ही जाहिरात संपूर्ण बघितलेली आहे, सविस्तर बघितलेली आहे. तरी जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. आणि आपण आपल्या चॅनलवर एक आता महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC ग्रुप C साठी टार्गेटेड एक सिरीज तयार करणार आहोत. ठीक आहे. ज्यामध्ये या परीक्षेशी अनुरूप अत्यंत महत्त्वाचे जे काय टॉपिक आहेत ते आपण घेणार आहोत. ठीक आहे. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना, मित्रपरिवाराला शेअर करा, म्हणजे त्यांना जाहिरातीबद्दल जास्तीत जास्त माहिती मिळणार आहे. ठीक आहे. तर धन्यवाद.